महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विशेषतः राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये खूप अनुकूल अशी भूमिका घेताना दिसतो आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय क्लायमॅक्स, पॉलिटिकल क्लायमॅक्स जो झाला, त्यानंतर तर राज ठाकरे आणि मनसेचं महत्त्व अचानक वाढायला लागलेलं आहे. खरं तर महाराष्ट्राच्या एकूण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निकालामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची फारशी ताकद कुठं दिसून आलेली नाही. तरीसुद्धा मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडची जी चर्चा झालेली होती, त्या चर्चेला भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या गटाने प्रचंड विरोध केला होता आणि ठाकरे ब्रँड आता शिल्लकच नाही, एकच ब्रँड होता. ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि आता कोणता ब्रँड शिल्लक नसल्यामुळे आम्ही त्यांचं बँड वाजवू, ही त्यांची भाषा होती. मग निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर, निकालानंतर आपल्याला विजय मिळालेला असताना सुद्धा महायुतीमधील दोन्ही महत्त्वाचे पक्ष जे आहेत, शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, राज ठाकरेंना इतकं महत्त्व का देत आहे? आपल्याला चर्चा करायची आहे. एकनाथ शिंदेंचा पक्ष राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून आता तुडू पाहतो आहे का? आता तुडू पाहत असेल तर खरंच या दोघांमधील युती ही फक्त महापालिकेपुरती होती असं होऊन यापुढच्या काळामध्ये दोघं भाऊ परत आपल्या आपल्या मार्गाने जाऊ शकतात का? भाजपला कोणत्याही निवडणुका नसताना असं करण्याची आत्ता सध्या काय गरज आहे? राज ठाकरे यांनी आत्ता जरी सांगितलं असेल की मी काही ठिकाणी लवचिक भूमिका घेतो, तरीसुद्धा कायमस्वरूपी भूमिका घेताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहेत, या सगळ्या विषयावर आपल्याला आत्ता चर्चा करायची आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहता न्यूज यात्रा. आपल्याला चर्चा करायची आहे की आगामी काळामध्ये कोणत्याही निवडणुका, विशेषतः आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फार महत्त्वाच्या काही निवडणुका असणार नाहीत. त्यामुळे पुढची 4 वर्षे सत्ताधारी पक्ष विरुद्ध विरोधी पक्ष असा जो संघर्ष होणार आहे, त्यामध्ये ठाकरे ब्रँड हा फार महत्त्वाचा ठरणार आहे. आणि अर्थातच या महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरची गणितांमध्ये मनसे एकनाथ शिंदेंच्या पक्षासोबत काही ठिकाणी गेलेला आहे. भारतीय जनता पक्षसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीमध्ये आणि राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये थोडासा अनुकूल झालेला आहे. त्यांच्या राज ठाकरेंविषयीचं प्रेम ते उघडपणे दाखवत आहे. हे प्रेम खरं की खोटं या चर्चेत आपल्याला आत्ता अडकायचं नाही, कारण भारतीय जनता पक्ष वेळप्रसंगी काय करतो हे जेव्हा वेळ येते तेव्हाच आपल्या लक्षात येतं आणि त्याची काही उदाहरणं आहेत. तो चर्चेचा स्वतंत्र विषय आहे. आत्ताच्या घडीला निवडणुकीच्या आधी आपण जसं बघितलेलं आहे की एकनाथ शिंदेंचा पक्षसुद्धा आणि भारतीय जनता पक्षसुद्धा असं म्हणत होता की ठाकरे ब्रँड आता शिल्लक राहिलेला नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव ठाकरे ब्रँड होते आणि त्यानंतर हा ब्रँड शिल्लक राहिला नाही आणि या ब्रँडचा आम्ही बँड वाजवू. आता निकाल लागलेले आहेत. अनेक ठिकाणी तर भारतीय जनता पक्षाची सरशी झालेली आहे. एकनाथ शिंदेंचा पक्ष ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मुंबई सोडता महाराष्ट्रभर त्यांची वाताहत झालेली असली तरी ते त्याच्यातही विजयाचा आनंद साजरा करत आहेत, तो भाग वेगळा. पण ठीक आहे, ते विजयाची आनंद साजरा करत असताना आपण जो उल्लेख करतो आहोत आणि जी चर्चा करतो आहोत की ठाकरे ब्रँडमधला एक पक्ष राज ठाकरेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अचानक विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी पक्षांना प्रिय का वाटत आहे? हे प्रिय वाटण्यामागे असं काही कारण आहे का की आता राज ठाकरे यांना परत एकदा आपल्या जवळ करायचं आणि उद्धव ठाकरेपासून तोडून उद्धव ठाकरेंना पुन्हा एकाकी पाडायचं, हा महायुतीमधला एक डावपेचाचा भाग आहे का? या डावपेचाला राज ठाकरे खरंच प्रतिसाद देतील का? असे 2 प्रश्न आहेत. आपण आधी ते स्पष्ट करूयात. एकूण मुंबईमधला जो हिंदू हृदय सम्राट यांचा जो जन्मशताब्दी सोहळा झाला, त्यामध्ये दोन्ही भावांनी एकत्र येऊन पुन्हा ज्या पद्धतीनं एकसंघ राहण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे, ते पाहता नजीकच्या काळात तरी दोघांची काही अशी फारकत होण्याची शक्यता नाही. दोघं एकमेकांपासून दूर जाण्याचा अजिबात दुरपार असा म्हणजे काही संबंध दिसत नाही. तरीसुद्धा भाजप राज ठाकरेंना का गोंजरतो आहे? राज ठाकरे त्यांना का हवे आहेत? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आहे. कदाचित सत्ताधारी पक्षावर जेव्हा राज ठाकरे कडाडून टीका करतात तेव्हा त्यांचा प्रभाव जास्त पडतो. राज ठाकरेंना आता सतत 4 वर्ष विरोधी पक्ष म्हणून काम करायचं असेल आणि त्यांनी जर 4 वर्ष विरोधी पक्षामध्ये काम केलं तर त्यांची एक कमिटमेंट तयार होती जनतेच्या प्रती, स्वतःच्या पक्षाप्रती, आणि
भारतीय जनताच्या विरोधाच्या बाबतीतली त्यांची भूमिका ही सुस्पष्ट 4 वर्षे विरोध केल्यानंतर ती कायम राहू शकते आणि पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा राज ठाकरे हे कायमस्वरूपी विरोधी पक्षातच राहू शकतात. त्यामुळं आता कुठलंच राजकारण बेरजेचं करायचं नसल्यामुळं म्हणजे निवडणुकीमध्ये जाऊन जागा जिंकण्याच्या बेरीज असं म्हणतोय आपण. त्यामुळं हे कागदावरचं बेरजेचं राजकारण कधीही भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला परवडणार आहे. म्हणूनच राज ठाकरेंना ते जवळ करू पाहत आहेत असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थात ज्या ठाकरे ब्रँडची अवहेलना भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे गटाने केलेली आहे त्याला राज ठाकरे किती प्रतिसाद देतात हा भाग वेगळा. कारण राज ठाकरे सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेले आहेत आणि जेव्हा उद्धव ठाकरेंमधला आणि त्यांच्यातला राजकीय संघर्ष जवळपास आता संपलेला आहे असं महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आलं, तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष एक प्रयत्न करत आहे की महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँडमधल्या राज ठाकरेंना अत्यंत कमी जागा मिळालेल्या आहेत आणि 6 जागा आल्या आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना धोका दिलेला आहे असं म्हणून भाजप त्यांना जवळ करू पाहत आहे. आता हे खरंच शक्य होईल की नाही तर आता मला असं वाटतं की हे अजिबात शक्य होणारं दिसत नाही. तरीसुद्धा भाजपला राज ठाकरेंना गोंजारण्याशिवाय पर्याय राहिलेले नाही. भाजपचा ताकद इतकी वाढलेली असताना सुद्धा ज्या पक्षाची महाराष्ट्रामध्ये फारशी संख्याबळ नाही आत्ता आणि की जिथं पाठिंबा मिळून भाजपला फायदा होऊ शकतो असं असताना सुद्धा भाजप राज ठाकरेंना गोंजारतो आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष अजूनही आणि एकनाथ शिंदे गट अजूनही उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे त्यामागचं मुख्य कारण आहे. राज ठाकरे त्यांच्या बाजूने निघून गेले की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंचं काँग्रेसला धार्जिनं राजकारण, आमचं कट्टर हिंदुत्वाचं राजकारण हा जो मुद्दा त्यांना पुढे न्यायचा आहे तो जास्त कॉन्क्रीट होतो, आणखी मजबूत होतो. राज ठाकरे सोबत असताना त्यांना उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे असं म्हणणं थोडंसं जड जातं. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही हिंदुत्वाचीच भूमिका मांडताना, मराठी माणसाची भूमिका मांडताना भारतीय जनता पक्षाला अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळं दोन्ही भावांमध्ये फूट पाडण्यासाठी हे दोन्ही पक्ष राज ठाकरेंना जाऊन साथ घालतायत. राज ठाकरे त्यांना प्रतिसाद देतात की नाही ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यावर आपण वेळोवेळी लक्ष ठेवणार आहोत आणि वेळोवेळी चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.